असेल अस्मित सुतार तेज तरार गोलंदाज. इथे मात्र 11 स्टार वाकडी वसरोली संघाच्या माध्यमातून इथे मात्र अजयच्या बॅट मधून एक सिंगल धाव मात्र येते आणि एका धावेने मात्र श्री गणेशा केला जातोय. अजय आणि जयेश ही जोडी मैदानात सूर्या मासवण संघाच्या माध्यमातून. इथे मात्र अस्मित सुतार हा गोलंदाज. लेदर क्रिकेटचा पूर्णपणे अनुभव या गोलंदाजाकडे. मासवण मित्र संघाचे सर्व खेळाडू स्टेजच्या राईट साइडला यायचे. इथे मात्र नॉट आउटचा इशारा येतोय पंचांचा. धाव नाही घेतली. जयेश आणि अजय हे दोन्ही घातक फलंदाज आहेत. एक धाव मात्र स्कोर वरती लागले गेले. 11 स्टार सूर्या मासवण या संघाची धावसंख्या 1 या धावसंख्येवरती. गोलंदाजी ट्रॅक वरती नितीन. जर लगातार 3 षटकार मारले तर नितीन पवार यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक असेल. जयेश आणि अजय यांना सुवर्ण संधी आहे दोन्ही बॅटरला. इथे मात्र निर्धाव चेंडू येतोय. एक धाव मात्र स्कोर बोर्डवरती लागले जाते. इथे मात्र पूर्णपणे बंदिस्त करून ठेवलं गेलं. अस्मित सुतार तेज तरार 11 स्टार वाकडे वसरोले या संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा इथे एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू मात्र फील्ड होईल. एकच धाव परिपूर्ण केली जाते. कोणताही मोठा फटका येत नाहीये. हे मात्र अस्मित सुतार अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावरती भेदक मारा करणारा हा गोलंदाज प्रात्यक्षिक उदाहरण देत आहे. अस्मित सुतार 11 स्टार वाकडी वसरोले या संघाच्या माध्यमातून फर्स्ट सेमीफायनल या दोन्ही संघाच्या सूर्या मासवण विपक्ष 11 स्टार वाकडी वसरोले चालू असणारा सामना. इथे मात्र ऑन साइड क्षेत्रामध्ये चेंडू मात्र एकच धाव परिपूर्ण केले जाते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 3 या धावसंख्येवरती. उर्वरित शेवटचा चेंडू शिल्लक असेल. अस्मित सुतार अप्रतिम दर्जाचे गोलंदाजी सुरेख गोलंदाजीचं कृत्यकरण. जयेश हा फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 धावा मात्र खर्च केल्या गेल्या अस्मित सुतारच्या गोलंदाजीवरती. इथे मात्र बॅटची आणि टेकन विकेटचं होतंय पतन. इथे मात्र पहिला धक्का मिळतोय. जयेशला परतावं लागतंय. देऊया एक डीजेला संधी. धन्यवाद. इथे मात्र विश्वनाथ जाधव एक मातब्बर खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं व्यासपीठावरती देखील आगमन झालेलं आहे. मासवण मित्र या संघातून खेळतात विश्वनाथ जाधव. लोकेश बसवत गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे मात्र स्ट्रायकिंग एंड होती. अजय लॉप केला गेला चेंडूला. तितकाच सुरेख क्षेत्ररक्षण देखील होत आहे. एक धाव परिपूर्ण केले जाते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पुढे सरकले गेले
ती 4 या धावसंख्येवरती. इथे मात्र थेंबे थेंबे तळे साचे अशी परिस्थिती पाहायला मिळते. सूर्या मासवण या संघाचे धावसंख्या मात्र दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती 4 धावा धावफलकावरती लागल्या जातात. इथे मात्र मोठे फटके मारावे लागणार सूर्या मासवण संघाच्या फलंदाजांना. विराज पवार सुरेख लॉप केला गेलाय. इथे मात्र किरण फील्ड करेल तत्पूर्वी एकच धाव परिपूर्ण केली जाते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 या धावसंख्येवरती. धीम्या गतीने चाललेला सामना. जेव्हा मोठे फटके येत नाहीत तेव्हा मात्र सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाते. विराज पवार आणि अजय यांच्या माध्यमातून लोकेश सुरेख फटका पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये. इथे मात्र अस्मित सुतार कोणतीही चुकी करणार नाहीये आणि इथे मात्र होत आहे विकेटचं पतन. अशा तऱ्हेने दुसरा धक्का मात्र मिळतोय. देऊ एक डीजेला संधी. धन्यवाद डीजे. आनंद बॉईज चाडे दानवीपाडा चषक 2025 चाडे क्रीडा संकुलावरती. इथे मात्र चांगलं आयोजन नियोजन पाहायला मिळते. संदीप धानवा, महेश जाधव, स्वप्नील धानवा, अनंत धानवा, सुदाम धानवा, जयेश धानवा, अजय धानवा, महेश धानवा, सोमनाथ धानवा, समीर धानवा, जितेश लोहार आणि विकास जाधव हे कमिटी आहे. यांचे पूर्णपणे अथांग परिश्रम मेहनत या टुर्नामेंट साठी राहिले गेले. इथे मात्र गडी मात्र बाद होतोय. राहुलच्या खेळीला इथे पूर्णविराम लागला जातोय. देऊ एक डीजेला संधी. लोकेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे मात्र न्यू बॅटर बंटी सुरेख फटका पाहायला मिळतोय. अलंद कार्पेट चेंडू अस्मित सुतार फील्ड करेल तत्पूर्वी एकच धाव. सिंगल डबलला प्राधान्य देतात. इथे मात्र मोठे फटके येत नाहीयेत. इथे मोठे फटके खेळावे लागणार. इथे टार्गेट सेट करावं लागणार. इथे शेवटचा चेंडू असेल लोकेश बसवत त्या गोलंदाजाच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू सुरेख लॉप केला गेला आहे. स्वेल क्षेत्रामध्ये चेंडू आउट ऑफ द पार. षटकार. या 6 धावेने मात्र आता धावसंख्या पोहोचले ती 12 या धावसंख्येवरती. देऊ एक डीजे. तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर. 12 धावा ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत 2 षटकाच्या अखेरीस. इनिंगचा शेवटचा आणि अंतिम स्पेल हाताळण्याकरिता गोलंदाज जयेश बसवत. धावसंख्या मात्र 12 2 षटकाच्या अखेरीस जयेश बसवत. इथे मात्र लॉप केला गेलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. इथे 2 धावा परिपूर्ण. या 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले ती 14 या धावसंख्येवरती. तिसरा षटक प्रगती पथावरती.
चालू असणारा सामना सूर्य मासवण त्याच्या विपक्षात 11 स्टार वाकडी वसरोली हा संघ आपल्याला पाहायला मिळत आहे. फर्स्ट सेमीफायनल इथे अलंद कार्पेट 30 सर्कल मध्ये फील्ड करेल तत्पूर्वी एकच धाव परिपूर्ण केले जाते. एका धावेने संघाच्या धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले ती 15 धावा धावफलकावरती लागल्या जातात. सूर्य मासवण या संघाच्या जयेश बसवत पुन्हा एकदा सज्ज होतोय. सुरेख इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कैसा व्यवस्थित संपर्क होत नाहीये बॅटचा आणि इथे मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले गेले ते 15 या धावसंख्येवरती कैसा रोखून ठेवलं गेलं 11 स्टार वाकडी वसरोली या संघाच्या गोलंदाजाने. सुरेख लॉप केला गेलाय चेंडू हवेमध्ये अस्मित सुतार कोणतीही चुकी करणार नाहीये आणि इथे मात्र होत विकेटचं पतन. देऊया एक डीजेला संधी. धन्यवाद डीजे. बॅट्समन इन होतोय तुषार. जयेश बसवत सुरेख कमबॅक करून देत असताना आपल्या संघासाठी धावसंख्या मात्र तिसरा षटक प्रगतीपथावरती आहे. 15 धावा स्कोरवरती लागल्या जातात सूर्या मासवण या संघाच्या. जयेश बसवत पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे मात्र तुषार इथे सबमरीन डिलिव्हरी राहते चेंडू खाली राहतोय व्यवस्थित संपर्क मात्र होत नाहीये बॅट आणि बॉलचा त्याच कारणास्तव मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते. ते मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होतोय जयेश बसवत. इथे मोठा फटका मारण्याचा मनसुबा मात्र बाळगला होता. इथे परफ्यूम डिलिव्हरी होती जयेश बसवत यांचे. इथे मात्र 16 धावांचं टार्गेट पाहायला मिळते. 18 चेंडू 16 धावा. चला घाई करायचे आहे अजून पुढील सामना खेळवायचे आहेत. अजून 2 सामने बाकी आहेत आपल्याला. अजून 2 सामने खेळवायचे आहेत. चला साई 11 कर्णधार आणि मासवण मित्र. कर्णधार यायचा आहे दोन्ही कर्णधार. साई 11 सेकंड सेमीफायनल यानंतर होणार असणार आहे साई 11 आणि मासवण मित्र. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या मासवण मित्र. सूर्य मासवण आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 11 स्टार वाकडी वसरोली आपले सलामीची जोडी मैदानात पाठवायचे. इथे मात्र 18 चेंडू 16 धावांचं समीकरण विजयासाठी फायनल मध्ये कोणता संघ पोहोचेल यासाठी आपल्याला 3 षटकांचं वेट करावे लागणार आहे. टॉस करायचंय. आलेत ना दोन्ही पण. चला मासवण मित्र कर्णधार आणि साई 11 कर्णधार दोघांनी सेकंड सेमीफायनल साठी टॉस करायचा आहे. या पुढील होणारा सामना असेल सेकंड सेमीफायनल साई 11 आणि मासवण मित्र. या पुढील सामन्यामध्ये आपल्याला मजा येणार आहे. या पुढील सामन्यामध्ये मात्र पूर्णपणे मातब्बर खेळाडू आहेत. विश्वनाथ जाधव सारखे विघ्नेश साकलतोडे यासारखे मात्र मातब्बर खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत सेकंड सेमीफायनल साठी. चला घाई करायचंय.
सूर्य मासवण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं त्वरित. चला सूर्य मासवण घाई करायचे. अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे. एक सेकंड सेमीफायनल आणि फायनल अजून खेळवायचे. त्यासाठी आपण घाई करायचे. 18 चेंडू आणि 16 धावांचं समीकरण इथे पाहायला मिळेल. कोणता संघ फायनल मध्ये जाईल? मासवण मित्र टॉस विन केलेला आहे. आपला निर्णय कळवायचा आहे. या पुढील होणारा सामना असेल. काय सांगितलेलं नाही. पहिलाच गोलंदाज येतोय जयेश. इथे मात्र बॅटिंग मध्ये काही करू शकला नाही. गोलंदाजी मध्ये काही करेल का? इथे मात्र विजय बसवत आणि लोकेश बसवत ही जोडी मैदानामध्ये 11 स्टार वाकडी वसरोली या संघाच्या माध्यमातून. इथे मात्र 18 चेंडू 16 धावांचं समीकरण. जयेश गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र चेंडू हवेमध्ये. जयेश कोणती चुकी करणार नाही. पहिल्याच चेंडूवरती पहिलाच गडी बाद केलाय. देऊया एक डीजेला संधी. धन्यवाद डीजे. आता न्यू बॅटर येणे होतोय अस्मित सुतार, ज्याच्याकडे पूर्णपणे टेक्निकल शॉट आहेत. इथे पूर्णपणे खेळाचा अनुभव आहे. लेदर बॉलचा सुद्धा अनुभव आहे या फलंदाजाकडे. अस्मित सुतार. इथे मात्र आता तुम्हाला 17 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. पहिलाच धक्का मात्र जयेशने दिला गेलाय. जयेशच्या माध्यमातून पहिलाच धक्का. आता अस्मित सुतार स्ट्रायकिंग एंड वरती, तितकाच मातब्बर खेळाडू. मूर्ती लहान पण कीर्ती मान आहे या फलंदाजाकडची. जयेश पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू चॉप केलाय. इथे मात्र 30 यार्ड सर्कल मध्ये फील्ड करतील. तत्पूर्वी इथे स्क्वेअर फेकी होते आणि इथे मात्र 3 धावा कंप्लीट होत आहेत आणि 3 धावेने संघाचं श्री गणेशा देखील होतोय. या 3 धावेने सुरेख सुरुवात म्हणावं. गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते सूर्य मासवण या संघाच्या माध्यमातून. स्क्वेअर फेकी त्याचा परिपूर्ण फायदा. 11 स्टार वाकडी वसरोली. तुमच्याकडे धावा कमी आहेत, त्यामध्ये अजून तुम्ही धावा देत आहेत. जयेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. शॉर्ट प्लेनचा चेंडू. इथे मात्र सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क होत नाहीये. याच कारणास्तव मात्र निर्धाव चेंडू ची समाप्ती होते. पुढे सध्या जयेश हा गोलंदाज सज्ज होईल आपल्या स्पेल मधील पुढील चेंडू हाताळण्याकरिता. पुन्हा एकदा फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू मात्र फील्ड करतील. तत्पूर्वी एकच धाव परिपूर्ण केले जाते. एका धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते 4 या धावसंख्येवरती. 14 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. कशा प्रकारे सूर्य मासवण हा संघ गोलंदाजी गेम चेंजिंग करेल, गेम प्लॅनिंग पाहायला मिळेल का? इथे सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते जयेश यांच्या माध्यमातून आपल्याला. जयेश हा गोलंदाज धावानं मात्र काय सर रोख लावून ठेवलाय. जयेश 4 धावा मात्र खर्च केला गेला जयेशच्या माध्यमातून. जयेश आपल्या गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजीचं कृत्यकरण. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी जयेश याच्या माध्यमातून. अचूक टप्प्यावरती भेदक मारा करणारा गोलंदाज जयेश.
आता 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता असेल. कोणता संघ फायनल मध्ये पोहोचेल? देऊ एक डीजेला संधी. धन्यवाद डीजे. चला गोलंदाजी ट्राय करते. गोलंदाज मात्र सज्ज होतोय. राहुल भोईर मासवण सूर्य मासवण या संघाच्या माध्यमातून इथे मात्र बॅटची एज आणि टेकन विकेटचं होतंय पतन. लोकेशच्या खेळायला लागतोय पूर्णविराम. देऊया एक डीजेला संधी. राजू पाटील आला नवास. राजे साहेबांचा तो खास. धन्यवाद डीजे. 11 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. सूर्या मासवण गेम प्लॅनिंग करेल का? काय गेम प्लॅनिंग असे? राहुल हा गोलंदाजी करतोय. 11 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. कोणता संघ फायनल मध्ये पोहोचेल? प्रफुल न्यू बॅटर इन होतोय स्ट्रायकिंग एंड वरती. इथे मात्र डावखुऱ्याचा फलंदाज प्रफुल आपल्याला पाहायला मिळत आहेत. अकरा चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. विजयाकरिता 11 स्टार वाकडी वसरोले या संघाला इथे मात्र एकच धाव परिपूर्ण केले जाते आणि इथे स्वयंफेकी परिपूर्ण फायदा मिळतोय. इथे 2 धावेने संघाच्या धावसंख्येत जाऊन पुढे सरकले गेले. ती 6 या धावसंख्येवरती. आता मात्र 10 धावा असतील विजयासाठी. 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता 11 स्टार वाकडी वसरोले या संघाला. चला पुन्हा एकदा राहुल हा गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती. आता मात्र 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. साईडला ना. आणि काय झालं ते तरी अरे डॉट चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले गेले. ती 6 या धावसंख्येवरती अजून स्तब्ध थांबून ठेवला गेला 11 स्टार वाकडी वसरोले या संघाच्या बॅटरला. प्रफुल हा फलंदाज डावखुऱ्या हाताचा. चला घाई करायचे आपल्याला. अजून 2 सामने खेळवायचे आहेत. राहुल थोडी घाई करायचे. 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असे समीकरण. प्रफुल इथे मात्र मोठा फटका जरूर मारायचा होता. बॅटची एज अँड टेकन विकेटचं होतंय पतन. देऊ एक डीजेला संधी.
8 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. इथे मात्र सुरेख गोलंदाजाचं कृत्यकरण पाहायला मिळते. राहुल या गोलंदाजाच्या माध्यमातून गेम चेंजिंग बॉलिंग पाहायला मिळते. 8 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण. राहुल तितकाच मातब्बर खेळाडू देखील आहे. आठ चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. इथे मोठा फटका येईल का किरणच्या बॅट मधून. इथे लॉफ केला गेलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि इथे मात्र मोठा फटका जरूर आलाय. 4 धावा. आता मात्र 7 चेंडू आणि 6 धावांचं समीकरण विजयाकरिता. सात चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल राहुल यांच्या माध्यमातून. किरण बसवत स्ट्रायकिंग एंड वरती मोठे फटके मारण्याची ॲबिलिटी आहे या फलंदाजामध्ये. इथे मात्र चॉप केला गेलाय. चेंडूला फील्ड होईल आणि कलेक्ट करता आला नाही. थ्रो परफेक्ट होता पण कलेक्ट करता आला नव्हता. आणि 6 चेंडू आणि 4 धावांचं समीकरण. देऊ एक डीजेला संधी. चला धन्यवाद. विराज ज्या गोलंदाजाने 7 चेंडू मध्ये 11 धावा मात्र दिल्या नव्हत्या, 21 धाव मात्र दिले नव्हते शिवतेज चाडे संघासमोर खेळत असताना. आणि तोच हा गोलंदाज विराज आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडू मध्ये 1 धाव सुद्धा खर्च केले नव्हते. 11 धावा असत असताना तोचा गोलंदाज विराज. सूर्या मासवण संघाच्या माध्यमातून 7 चेंडू आणि 4 धावांचं समीकरण. इथे मात्र अस्मित सुतार. मोठे फटके येतात पण मोठे फटक्यांची आवश्यकता नाहीये. कशा प्रकारे गेम फिनिश करेल अस्मित सुतार. शॉर्ट ऑफ लेन आणि इथे मात्र स्क्वेअर मारा येतोय. इथे मात्र पिच वरती टॉस होतोय चेंडू. अतिरिक्त उछाल. त्याच कारणाने पंच मात्र सागर पाटील सर यांचा वाईटचा इशारा येतोय. आता मात्र 7 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करेल? फर्स्ट सेमीफायनल मध्ये 11 स्टार वाकडी वसरोली की सूर्य मासवण. येणारे 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. अस्मित सुतार स्ट्रायकिंग एंड वरती, नॉन स्ट्राइक एंड वरती किरण बसवत. चला काय करायचंय, अजून आपल्याला पुढील सामना खेळवायचा आहे. सेकंड सेमीफायनल आणि फायनल असे 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. गोलंदाज विराज चला घाई करायचे. पाच चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असेल. इथे मात्र लॉप केला गेलाय आणि काय इथे मात्र विजयावरती शिक्कामोर्तब जरूर केला गेला 11 स्टार वाकडी वसरोली या संघाने. चला मासोन मित्र, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. या टीम मध्ये
मातब्बर खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. विश्वनाथ जाधव, विघ्नेश लोक साकलतोडे यासारखे